नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज आदिवासी आश्रमशाळेवरती जी काही कंत्राटी भरती आली आहे त्याच्यासाठी फॉर्म फिलिंग चालू आहे. तर तो फॉर्म कसा भरायचा आणि जागा वगैरे किती आहेत आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक मी माझ्या यूट्यूब डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, TET टेट अपडेट म्हणून. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. तर चला सुरू करूया व्हिडिओ. तर हे पहा, 4 विभाग आहेत, म्हणजे अमरावती, नागपूर, नाशिक आणि ठाणे, ज्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा आहेत. तर अमरावती व नागपूर आश्रमशाळेची एक कंत्राटी आदिवासी विकास भरती आहे 575 जागांची, आणि नाशिक आणि ठाण्याची दुसरी भरती 695 जागांसाठी. तर पाहू शकता तुम्ही की या ठिकाणी 2 वेबसाईट आहेत वेगवेगळ्या. ही पहिली वेबसाईट आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड. ही जी वेबसाईट आहे ही नाशिक व ठाणे या जिल्ह्यांमधील आदिवासी आश्रमशाळेंसाठी आहे. आणि दुसरी भरती ह्याच्या बाजूलाच तुम्ही इथं पाहू शकता, ही आहे MVG महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी टीचर ॲप्लिकेशन. ह्या 2 कंपन्यांना 4 रिजनचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज ही कंपनी आहे, ही नाशिक व ठाणे रिजनसाठी, आणि ही जी कंपनी आहे महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी ही अमरावती व नागपूर रिजनसाठी आहे. तर ह्याच्यातले जे सगळे पद आहेत, अमरावती नागपूरचे 575 आणि नाशिक व ठाण्याचे 695, हे सगळे कंत्राटी पद आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही भरती आहे. ह्याची जाहिरात जर तुम्हाला पाहायची असेल तर टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेली आहे. लोकमत पेपरला त्याचं आलं होतं पॅम्पलेट, आणि शेवटची जी तारीख आहे ती 11 सप्टेंबर असणार आहे. तर आपण पाहूया. आता ह्या दोन्हीच्या एलिजिबिलिटी वगैरे क्रायटेरिया एकच असणार आहे. तर आपण फक्त नाशिक व ठाण्याची जी ही साईट आहे, तुम्ही असं हे भरण्यासाठी जाऊ शकता. SCSMLTD.com असं गुगल क्रोमवरती सर्च केल्यानंतर हे पेज तुम्हाला ओपन होईल. आणि इथं बघा, आता इलिजिबिलिटी इथे वेगवेगळ्या शिक्षकांची इलिजिबिलिटी. पहिलं आहे हायर सेकंडरी टीचर, म्हणजे 11वी-12वीचे शिक्षक. तर हे MA MSc स्पेशलाइज सब्जेक्टमध्ये झालेलं पाहिजे आणि BEd कंपल्सरी पाहिजे. परत सेकंडरी टीचरसाठी BA BSc स्पेशलाइज सब्जेक्ट या सब्जेक्टमध्ये झालेलं पाहिजे आणि BEd इथं कंपल्सरी, आणि सेकंडरी टीचरला TET2 कंपल्सरी. जसं आपण पवित्र पोर्टलमध्ये भरती आल्यानंतर जे काही क्रायटेरिया असतात तेच क्रायटेरिया इथं ठेवलेले आहे. कारण हे भरतीचा फॉर्म भरत असताना तुम्हाला इथं पवित्र पोर्टलचा रजिस्ट्रेशन नंबर पण टाकायचा आहे. आता ह्या भरतीच्या अगेन्स्ट महाराष्ट्रभरातून विविध वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारच्या विरोधात आंदोलन होत आहेत, परंतु तरीही ही भरती काढलेली आहे आणि फॉर्म फिलिंग चालू आहे. 11 सप्टेंबर लास्ट डेट आहे, 29 ऑगस्टला हे फॉर्म चालू झालेत भरायला. तर बघू शकता, ग्रॅज्युएट प्रायमरी टीचरला BA HSC 12वी आणि DEd कंपल्सरी आणि TET1 कंपल्सरी. प्रायमरी टीचर इंग्लिश मीडियम प्रायमरी टीचर मराठी मीडियमला 12वी DEd TET1 कंपल्सरी इथं इंग्लिश मीडियममध्ये, आणि मराठी मीडियमला TET1 कंपल्सरी मराठी मीडियममधून पास असलेली. तर तुम्ही बघू शकता टर्म्स अँड कंडिशन्स काय. तर रजिस्ट्रेशन ऑन पवित्र पोर्टल इज कंपल्सरी फॉर ऑल अबाव पोस्ट. म्हणजे बघा, आता टेट 2025 ज्यांनी दिलेले त्यांचं आणखी रजिस्ट्रेशन स्टार्ट नाही झालेलं, म्हणजे ते ह्या भरतीसाठी इलिजिबल नाही आहेत. टेट 2022 आणि टेट 2017 वाले ज्यांनी काही रजिस्ट्रेशन करून ठेवले त्यांना परमनंट जागा नाही भरल्या, त्यांनी हे फॉर्म भरून जर कोणाला एकदम अत्यंत गरज आहे रोजगाराची तर ते करू शकता. नाहीतर मग टेट 2025 नंतर ते पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर त्याची परमनंट जागा येणारच आहेत. तर बघा, पासिंग CTET TET1 इज कंपल्सरी फॉर ग्रॅज्युएट प्रायमरी टीचर अँड आणि CTET1 कंपल्सरी प्रायमरी टीचर इंग्लिश आणि मराठी मीडियमसाठी. हे पाहू शकता इथं तुम्ही. आणि प्रेफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स विथ एक्सपिरियन्स टीचिंग इन ट्रायबल एरिया, ज्यांचा आदिवासी क्षेत्रातील अनुभव आहे टीचिंगचा, त्यांना सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं जाईल. परत अशा कॅन्डिडेटला की जे ST कॅटेगरीला बिलॉंग करतात त्यांना दुसरा प्रेफरन्स दिलेला जाईल. म्हणजे पहिलं प्रेफरन्स तर आदिवासी भागात तुम्ही टीचिंगचा एक्सपिरियन्स असलेल्यांना प्राधान्य, परत जे कॅन्डिडेट ST कॅटेगरीचे त्यांना प्राधान्य, आणि प्रेफरन्स शॅल बी गिवन टू लोकल कॅन्डिडेट्स फॉर दोज फ्रॉम सराउंडिंग एरियाज. म्हणजे समजा एखादी आश्रमशाळा नाशिक जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात आहे, तर त्या तालुक्याचा कॅन्डिडेट असला तर तिथं पहिलं प्रेफरन्स दिलं जाणार. आणि हा फॉर्म फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये फिल करायचा आहे, आणि दुसरी लँग्वेज जर वापरली तर ते त्यांचा डेटा म्हणजे ते कन्सिडर करणार नाही आहेत फॉर्ममध्ये भरलेला.
आणि आधार कार्डनुसारच नाव टाकायचं आहे. ही पण सूचना आहे. जसं आपण आता टेट 2025चा फॉर्म भरताना महिला उमेदवारांनी पण आधार कार्डवरती जे नाव आहे तेच दिलेलं आहे. आणि इनकम्प्लीट फॉर्म असलं तर चला आपण जाऊया फॉर्म फिलिंगला. तर हे पोस्ट बघा, इथं 5 पोस्टपैकी एक पोस्ट सिलेक्ट करायची आहे. तुमचं पूर्ण नाव टाकायचं आधार कार्डनुसार, परमनंट ॲड्रेस, रेसिडेन्शियल ॲड्रेस, आधार नंबर, पॅन नंबर, मोबाईल नंबर जो की आधार कार्डला लिंक असायला पाहिजे, डेट ऑफ बर्थ, MMDDYY इथं सिलेक्ट करू शकता डायरेक्ट कॅलेंडरचा ऑप्शन घेऊन. परत पुढे गेल्यानंतर ईमेल ID, मॅरिटल स्टॅटस, रिलिजन जे काय आहे तुमचं, मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी, कॅटेगरीमध्ये हे सगळ्या कॅटेगरी, आणि क्वालिफिकेशन बघा इथं टिक मार्क करायचे जे क्वालिफिकेशन झाले. सपोज एखाद्याचं D.Ed, B.Ed, TET1, TET2 झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, तर एवढे बॉक्स इथं टिक असायला पाहिजे. ठीक आहे. तर ग्रॅज्युएशन बघा BA, BSc, MA, MSc, पोस्ट ग्रॅज्युएशन. आता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन नंबर इथं टेट 2025 वाल्यांना अलाउड नाही आहे, कारण त्यांचं पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशनच नाही झालेलं. मग फक्त टेट 2017 आणि टेट 2022 वाल्यांचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे पवित्र पोर्टलचा तो इथं टाकायचा आहे. परत ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते इथं अपलोड करायचं. परत डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर, डोमिसाईल सर्टिफिकेट, TET, CET एक्झाम स्कोअर, त्याचं सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. स्पेशल सब्जेक्ट कुठला आहे तो टाकायचा आहे. आणि नियर बाय गव्हर्नमेंट आश्रम स्कूल इथं टाकायचे आहे. आणि प्रेफर्ड ATC लोकेशन, आता हे जे आपण फॉर्म भरतोय हा नाशिक आणि ठाण्यासाठी भरतोय, तर तिथं अमरावती, नागपूरला ते 2 जिल्ह्यांची नाव येते. आणि इथं तुमचा जो काही रेझ्युमी केलेला आहे तो इथं अपलोड केल्यानंतर सबमिट करायचं आहे. तर ही मला माहिती द्यायची होती की हा फॉर्म कसा भरायचा आहे, कारण बरेच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की फॉर्म कसा भरायचा आहे ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी होता. तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा, काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.